मुंबईला यंदा पावसाने जोरदार झोडपलं असून मुंबईच्या रस्त्यांवर यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहेत। जवळपास मुंबई शहरातील रस्त्यांवर 10,806 खड्डे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। शहरात सध्या आपण बघितलं तर 2,050 किलोमीटर रस्ते असून यातील अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडतोय यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते मुंबईच्या रस्त्यांवर सध्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबई पूर्णपणे खड्ड्यात गेले असं एक चित्र आणि चर्चा ही सध्या सुरू आहे। ऑगस्टमध्ये खरं तर 3,359 खड्ड्यांचं निदर्शनास आले। एकूण खड्ड्यांच्या तक्रारींपैकी 9,212 तक्रारींचं निवारण करण्यात आलं। पॅचेस आहेत त्या भरून काढण्याचं काम सध्या केलं जात आहे। आता सार्वजनिक गणेशोत्सव येतोय त्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम सध्या पालिकेकडून केलं जात आहे। मात्र सध्या मुंबईचे रस्ते पाहिले तर अनेक भागांमध्ये रस्त्यांची चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत जे कर लादला जातो, जो काही कर पालिकेकडून घेतला जातोय, मात्र या ठिकाणी हे रस्त्यांवर अशा पद्धतीने खड्ड्यांची चाळण निर्माण झालेली आहे। त्यामुळे प्रश्न अनेक उपस्थित आहेत। 10,000हून अधिकचे खड्डे निर्माण झालेत, ते कधीपर्यंत बुजवले जाणार, कशा पद्धतीने? आता कारण सार्वजनिक गणेशोत्सव येतोय त्यामुळे आता पालिका देखील खड्डे बुजवण्याचं काम सध्या हाती घेतलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।